पैशांचं वाटप केल्याशिवाय शिंदे सेना आणि भाजप जिंकू शकत नाही असं म्हणत निवडणूक आयोगानं सत्ताधाऱ्यांना वेगळा तिळगुळ दिल्याची खासदार संजय राऊतांची टीका। सिंचन प्रकल्पातील घोटाळ्यावरून अजित पवारांचा तत्कालीन शिवसेना आणि भाजप सरकारवर आरोप। युती सरकारनं आपल्या काळात सिंचन प्रकल्पाची किंमत वाढवली, दादांची स्पष्टोक्ती। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना वडापाव आणि झुणका भाकरचा द्वेष, फडणवीसांच्या वक्तव्यावरून सामनाच्या अग्रलेखातून टीका। लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट, कोपरखैरण्याच्या नटराज लेडीज बारची बातमी लोकशाहीनं दाखवल्यानंतर राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तालयात गोपनीय भेट, प्रकरणाची घेतली संपूर्ण माहिती। डोंबिवली प्रभाग क्रमांक 29 मध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून भाजप शिवसेना आमनेसामने, हाणामारीनंतर अटक प्रकरणावरून तणाव, परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात। भाईंदर पश्चिमेस शिवसेना भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी, गुन्हा दाखल न झाल्यानं भाजप आमदारांचा पोलीस ठाण्याला घेराव। बिनविरोध उमेदवार निवडून आलेल्या ठिकाणी निवडणुकांना स्थगिती द्यावी याकरता मनसे नेते अविनाश जाधव यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी। राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीकरता उद्या मतदान, संबंधित मतदान क्षेत्रात सार्वजनिक सुटी जाहीर। पुण्यात शिंदेची शिवसेना आणि भाजपात पुन्हा वादाला उकळी, डान्सबारमध्ये पैसे उडवल्याच्या व्हिडिओचा दाखला देत शिंदेच्या शिवसेनेच्या रवींद्र दंगेकरांचं ट्विट, हेच का पार्टी विथ डिफरन्स, सवाल उपस्थित। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।